नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लोकशाही वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले उपाय। मित्रांनो, या देशात लोकशाही राहील की हुकुमशाही प्रस्थापित होईल हे 2024 ची निवडणूक ठरवणार आहे। ज्यांना हुकुमशाही चांगली वाटते ते हुकुमशहाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ज्यांना या देशात लोकशाही जिवंत राहावी असे वाटते ते लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। मात्र लोकशाही वाचवण्यासाठी करत असलेले प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत किंवा हुकुमशाही प्रवृत्तीकडून ते हायजॅक केले जात आहे असे वाटते। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही वाचवण्यासाठी अगोदरच अनेक उपाय सुचवलेले आहेत। त्याचा उपयोग जर केला तर या देशातील लोकशाही जिवंत राहू शकते। तर लोकशाही वाचवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेले उपाय कोणते आहेत ते आपण बघूया। मित्रांनो, जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताला मान मिळालेला आहे। मात्र आज देशामध्ये वेळोवेळी लोकशाहीची हत्या होत असल्याचे दिसते आहे। राज्यकर्ते आपल्या सोयीनुसार लोकशाहीचा अर्थ लावत आहे आणि खरी लोकशाही बाजूला ठेवून लगाम नसलेल्या घोड्यासारखे कुठेही उधळत आहेत। राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र या राज्यामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आमदार, खासदार यांना विकत घेण्याचे, काही लोकांसाठी राज्यपाल अर्ध्या रात्रीला शपथविधी काय देतात, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे घोंगडे भिजत काय ठेवतात, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न काय करतात, हे सगळं लाजिरवाणं आणि हा देश हुकुमशाहीकडे तर चालला नाही ना अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही। ज्या लोकांना संविधान, लोकशाही याचे कोणतेही ज्ञान नाही असे लोक लोकशाही राबवत असतील तर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आज त्याचाच परिणाम आपण पाहत आहोत की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली। देशाची सत्ता केवळ एकाच वर्गाच्या हाती होती आणि आजही आहे, तरी देशाचा विकास झाला नाही। देशात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व प्रस्थापित करू शकलो नाही। त्यांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आरक्षणाला दोष देऊन ते संपवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत। दोन धर्म, जाती यामध्ये भांडणे लावून आपली सत्ता टिकवून ठेवण्यापुरते काम करीत असतात। भारतीय लोक बिचारे मेंढराप्रमाणे, मुके बिचारी कुठेही हाका याप्रमाणे सत्तेत असलेले लोक त्यांचा फायदा घेतात। शेतकरी आत्महत्या, गरिबी, बेकारी, बेरोजगारी, बलात्कार, दलितांवर अत्याचार ही सर्व संकटे मुळासकट उखडून फेकण्याची कुणातही हिंमत नाही। या देशाचं दुर्भाग्य की अतिशय संकुचित विचाराचे राज्यकर्ते या देशाला लाभले आहेत। या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या आणि तिची रुजवणूक करणाऱ्या पूर्वजांना पुढील पिढीकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या सगळ्या धुळीला मिळालेल्या आपणास दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 डिसेंबर 1952 मध्ये लोकशाहीवर आपले विचार स्पष्ट केले। त्यामध्ये ते म्हणतात, लोकशाहीचे स्वरूप आणि उद्देश देशकालपरत्वे बदलत असतात। प्राचीन ग्रीक अथेनियन लोकशाहीमध्ये जवळपास निम्मे लोक गुलाम होते। आधुनिक लोकशाहीमध्ये गुलामांच्या संकल्पनेला स्थान नाही। तसेच एकाच देशामध्ये एकेकाळी तिचे एक वेगळे स्वरूप असते तर दुसऱ्या काळामध्ये काही वेगळेच। आजची आधुनिक लोकशाही व पूर्वीची लोकशाही यामध्ये फरक आहे। जसे इंग्लंडमधील 1688 पूर्वीची लोकशाही आणि नंतरची लोकशाही यामध्ये खूप अंतर आहे। लोकशाहीच्या उद्देशाप्रमाणे तिचे उद्देश देखील बदलते असतात। सध्याच्या लोकशाहीचा उद्देश निश्चितच लोककल्याणाचे कार्य करण्याचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते लोकशाही म्हणजे शासनाचा असा एक प्रकार ज्यामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला जातो। आधुनिक लोकशाही जनतेच्या संमतीवर आधारलेली आणि लोककल्याण साधणारी आहे। लोकांनी ज्यांच्या हाती कायदेशीर सत्ता दिली आहे त्यांनी जनतेच्या सामाजिक व आर्थिक जीवनात लोककल्याण साधण्यासाठी परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करावा। कुठल्याही रक्तपाताशिवाय केलेल्या परिवर्तनाचे जनता स्वागत करते। शासनाविरुद्ध काही मतभेद असल्यास ते शांततेने घटनेच्या चौकटीत राहूनच सोडवायला हवे। विरोधासाठी विरोध न करता चर्चेतून व वाटाघाटीतून मतभेद दूर करायला हवे। मित्रांनो, लोकशाही यशस्वी करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी काही उपाययोजना सुचवल्या होत्या।
त्याची अंमलबजावणी जर आजच्या राज्यकर्त्यांनी केली तर लोकशाही जिवंत राहू शकते. त्या उपाययोजना कोणत्या आहेत ते बघूया आपण. समतेची अंमलबजावणी. लोकशाहीच्या विकासासाठी समतेची आवश्यकता असते. लोकशाहीसाठी जातीप्रथा, वर्णव्यवस्था, वर्गव्यवस्था ह्या हानिकारक आहेत. एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर जन्माधिष्ठित वर्चस्व असता कामा नये. एक वर्ग शोषण करता व दुसरा सर्वहारा असेल तर तिथे लोकशाहीचा विकास होऊ शकणार नाही. दुभंगलेले घर कधीही टिकू शकणार नाही. म्हणून समाजातील निरनिराळे सामाजिक व आर्थिक वर्ग नष्ट झाले पाहिजे. लोकशाहीमध्ये कोणालाही विशेष अधिकार मिळता कामा नये. सर्वजण कायद्यासमोर समान असले पाहिजे. त्यानंतर दुसरा उपाय सांगितला होता डॉक्टर आंबेडकरांनी, मजबूत विरोधी पक्ष असावा. लोकशाहीला यशस्वी करायचे असेल तर मजबूत विरोधी पक्ष असायला पाहिजे. सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची धास्ती वाटायला हवी. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात समन्वयाने लोकशाहीचे शासन चालायला पाहिजे. विरोधी पक्ष केवळ विरोधी पक्ष असता कामा नये तर तो पर्यायी पक्ष असायला हवा. विरोधी पक्ष खंबीर नसेल तर एका अर्थाने बहुसंख्याकांचे अल्पसंख्याकावर अनियंत्रित शासन चालेल, त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. त्यानंतरचा तिसरा उपाय सांगितला होता त्यांनी, कायदा आणि प्रशासन सर्वांसाठी समान असावे. लोकशाहीच्या विकासासाठी कायदा आणि प्रशासन सर्वांसाठी समान असले पाहिजे. काही विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट वागणूक असता कामा नये. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. अर्थात कायद्याचे अधिराज्य हे तत्व मान्य केले पाहिजे, तरच सर्वांना समान न्याय मिळेल. त्यानंतर मित्रांनो चौथा उपाय सांगितला होता डॉक्टर आंबेडकरांनी की घटनात्मक नीतिमत्तेची आवश्यकता. लोकशाही यशस्वी करायची असेल तर घटनात्मक नीतिमत्तेची आवश्यकता असते. घटनेने प्रस्तावित केलेली नीतिमत्तेचे कठोरपणे आचरण करायला हवे. सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात सर्वांसाठी समान न्यायाची भूमिका असावी. विचार, अभिव्यक्ती, पूजा यांचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असावे. संधीची समानता यासारख्या घटनात्मक नीतिमूल्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. काळाच्या ओघात निर्माण झालेले संकेत पालन करणे जरुरीचे आहे. त्यानंतरचा पुढचा उपाय, बहुसंख्याकांचे अल्पसंख्याकावर राज्य नसावे. लोकशाहीच्या विकासासाठी आणि लोकशाहीला जिवंत राहण्यासाठी बहुसंख्याकांचे अल्पसंख्याकावर राज्य नसावे. बहुसंख्याकांनी आपल्या बहुमताच्या जोरावर अल्पसंख्याकांना डावलू नये. त्यांच्या मताचा आदर करावा. अल्पसंख्याकांनी आपले मत व्यक्त करताना सनदशीर मार्गाचा अवलंब करावा. केवळ विरोधासाठी विरोध न करता तत्वांसाठी विरोध केला पाहिजे असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. त्यानंतरची पुढचा उपाय बघूया, नीतिमान नागरिकांची आवश्यकता. लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी नागरिक नीतिमान असले पाहिजेत. कायदे व्यक्तीच्या बाह्यांगाचे नियंत्रण करतात. नीती मात्र व्यक्तीच्या अंतर आणि बाह्य अंगाला दोन्हीला नियंत्रित करते. लोक नीतिमान असतील तर कायद्याची कमीत कमी गरज पडते. मात्र लोक नीतिमान नसतील तर कायदे किती केले तरी अंमल मात्र कमीत कमी होईल. नीतीमुळे कायद्याचे पालन होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा उपाय सांगितलेला होता त्यांनी, सत्सद्विवेक बुद्धी. सत्सद्विवेक बुद्धी ही लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असते. अन्याय आणि अत्याचार मग तो कोणाकडूनही हो, तो दूर करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे. सार्वजनिक सद्विवेक बुद्धी म्हणजे सर्व अन्यायाविरुद्ध बंड करण्याची बुद्धी होय. आपण परराष्ट्रात होणाऱ्या अन्यायाबद्दल गुपचूप बसतो, हे योग्य नाही. अन्यायाविरुद्ध सर्वांनी आवाज उठवणे लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदृढ लोकशाहीच्या विकासासाठी व्यक्त केलेले विचार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या विचाराबद्दल क्षीरसागर म्हणतात. आपल्या देशामध्ये अनेक जाती, धर्म, भाषा, प्रांत व वर्गाचे लोक आहेत. त्यांच्यामध्ये समतेची व एकात्मतेची भावना नाही. आपल्या देशामध्ये जातीय बहुमत आहे व जातीय अल्पमत आहे. जात स्थायी असल्यामुळे जातीवर आधारित बहुमत किंवा अल्पमत देखील स्थायी राहील. म्हणून जातीय बहुमताऐवजी राजकीय बहुमत प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रशासन भ्रष्ट बनत चालले असून चांगल्या प्रथांचा अभाव आहे. बहुसंख्याकांचे अल्पसंख्याकावर वर्चस्व आहे. अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नागरिक आपल्या हक्क व कर्तव्याबद्दल जागरूक नाहीत आणि त्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती नाही.
या सर्व कारणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिंताग्रस्त असत. आपण 1950 मध्ये नवीन घटनेचा स्वीकार केला. त्या घटनेद्वारा भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकसत्ताक गणराज्य असल्याचे मान्य केले आहे. सर्व भारतीय नागरिकांना घटनेने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व प्रदान केले आहे. घटनेने दिलेले उच्च आदर्श प्रत्यक्षात प्राप्त करणे कितपत शक्य होईल या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक भारतीयाने द्यायचे आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.